अहिल्या काकूला चाव्या देऊन ना बाबांनी आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली आहे. ती वनिता आहे की नाही, वनिताचं भूत माझ्या छातावर बसते. मला असं वाटतंय की यांच्यावर कोणी करणी बिरणी तर नसेल ना केली. काय उड्या कसल्या मारतोयस? तब्येत बरी नाही ना तुझी? सिनेमा बघायला गेलो होतो. आणि पैसे कुठून आणले? तूच दिलेस. तुझ्या नवऱ्याचा या आईलेनं घोर अपमान केला. नुसती उभी आहे तू इथं, काय करते? काय नाही करू शकत तू. जोपर्यंत तू खरं बोलत नाही ना तोवर बाहेर उन्हात उभं करणार आहे मी तुला. ताई, मी नाही पैसे गणे ग ताई पण गणे अगं ए काय झालंय तुला असं फरफडत का येते? अहिल्याताई तुमचे पैसे याने चोरले असणार. चोरले असणार का चोरले आहेत? माझी खात्री आहे यांनीच पैसे घेतले. नाही ग, मला नाही असं वाटत. एखाद्या निष्पाप जीवावर आपण संशय का घ्यायचा? अगं याचा स्वभाव किती गोड आहे. तुम्ही नका याची बाजू घेऊन. एका फालतू सिनेमासाठी स्वतःच्या घरात चोरी केली आहे यांनी. स्वतःच्या घरात? असं का म्हणते? अगं हा या घरातला नाहीये. शिक्षणाची गरज भागवण्यासाठी आपण याला इथे ठेवून घेतलंय, हो का नाही? निदान या उपकारांची तरी जाणीव ठेवायची नाही. जाऊ दे ग जानकी. हे बघ, माझ्यासाठी 3000 महत्वाचे नाही, माणूस महत्वाचा आहे. आणि तरीही तुला असं वाटत असेल ना की यानेच पैसे चोरले आहेत, तर तुझ्या पद्धतीनं जे व्हायचं आहे ते होऊ देत. आज त्याला कळेलच माझी पद्धत काय असते ते. हो हो, पण जास्त मारू नकोस हा याला. त्याचा अशानच मुलं अट्टल चोर बनतात. ताई मी नाही काय केलं. कुणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये ती. अगं पण आत्या तू का नाही थांबवलंस तिला? अरे तुला शक्य असेल तर तू दाखव ना बाबा थांबवून. अगं शक्य असेल तर म्हणजे काय ग आत्या? अरे जानकी भयंकर चिडलेली आहे. त्या गणेशला भर उन्हात बिना चपलेचं उभं केलंय तिने. मी तुला सांगू आत्या, मला खात्री आहे गणेश असं कधीही वागणार नाही. चोरी तर नक्की करणार नाही. हा सगळा चावटपणा ना अहिल्याचा असणार. या घरात मी जितका तिला ओळखतो ना दुसरं कोणी ओळखत नाही आत्या. काय करायचंय ते लवकर करायला पाहिजे बाबा. आणि एक लक्षात ठेव, गणेश चोर आहे असं अहिल्या नाही म्हणत आहे, जानकी म्हणतीये. आता मी म्हणालो ना, बोलतो तिच्याशी. नुसता बोलू नकोस, चांगला दम दे तिला. हे काय पोराशी असं वागणं म्हणा. ठीक आहे, जाबही विचारतो. भले तिच्यावर ओरडावं लागलं तरी चालेल, पण बोलीन तिच्याशी. आता या क्षणाला तरी तुला शक्य आहे सगळं. मला शक्य आहे कारण अवघड आहे ना. एनिवे बोलीन. जानकीला सुद्धा काही गोष्टी कळायला हव्याच आहे. काय ग, आता तुझं काय काम आहे? खंबरेला चाव्या आल्या म्हणजे परमेश्वराने तुम्हाला न्याय निवाडा करायचा अधिकार दिला असं वाटतंय का हो तुम्हाला? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? माझं डोकं ठिकाणावर आहे, तुमचं डोकं ठिकाणावर आणायची गरज आहे आता. तुला पुन्हा वेड्याचा झटका आलाय की काय? तुम्ही माझ्या आधी या घरात लग्न होऊन आलात, त्यामुळे घरातल्या मोठ्या सुनबाई आहात आणि तो मान मी तुम्हाला वेळोवेळी देत आली आहे. पण तुम्हीच प्रत्येक वेळी त्याचा गैरफायदा घेतलात. तू खरंच नॉर्मल आहेस ना? मी नॉर्मलच आहे. या घरात सगळेच नॉर्मल आहेत, फक्त तुमचं डोकं तपासायची गरज आहे आता. या घरातली कर्त्या पुरुषाची बायको ही जानकी आहे. हे सुद्धा वामन भाऊजींपेक्षा मोठे आहेत आणि असं असूनही तुम्ही त्यांच्यावर चोरीचा आरोप केलात. तुझं डोकं ना खरंच ठिकाणावर नाही. कोणी केला तुझ्या नवऱ्यावर आरोप?
मी अजूनही तुमचा मान ठेवतेय म्हणून शांत बसलीये, नाहीतर मग शांतच राहा आणि जास्त शहाणपणा करू नकोस. या घरात माझा काय मान आहे ते तू मला शिकवण्याची गरज नाहीये. तुझा नवरा एका ठेवलेल्या बाईपासून झाला आणि खरं सांगायचं ना तर तुझी तीच लायकी ठेवलेल्या बाईची. किल्लेदारांचं कुंकू लागलं म्हणून, नाहीतर काय. अहिल्याताई, तुम्ही माझा अंत पाहू नका. ए, माझ्या समोर एक शब्दही काढायचा नाही. हा चल, चालती हो माझ्या नजरेसमोर. माझ्या समोरही यायचं नाही आता. लायकी नाही, फेडपट कुठली. नवराही अनवरस आणि तुझी मुलगी. अहिल्याताई, त्यावेळी मी एकदाही असं म्हटलं नाहीये की पैसे नोकर माणसाने चोरले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे काम घरातलाच कोणाचं तरी आहे. मग तू नोकरही असू शकतो किंवा तुम्हाला मारायचे तेवढं मार, पण माझ्यावर चोरीचा आळ घेऊ नकोस. मी कधीच कोणाच्या वस्तूला हात लावत नाही, तुझी शपथ. आई शपथ सांगतो, मी नाही चोरले पैसे. तेव्हा पप्पा आले दप्तरात. कुठं बोल जानकी. मी आईची खोटी शपथ कशाला घेईन? जानकी, मला वाटतं वामन काकाने त्याला पैसे दिले असतील. हो ना रे गण्या? मला वाटलं ताईने पैसे दिले असतील. अजून कोणाकोणासाठी आणि किती वेळा स्वतःला असा त्रास करून घेणार आहेस तू? हे बघ, गणेश थोडा अल्लड आहे, पण तो चोरी कधीही करणार नाही. मलाही आतापर्यंत असंच वाटत होतं, पण तो हात सरळ सरळ म्हणाला की मी त्याच्या दप्तरात पैसे ठेवले म्हणून. तर तो माझ्याशी खोटं बोलू शकतो, तर तो बाकीच्यांना कसंही गुंडाळू शकतो. जानकी, माझा जेवढा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त विश्वास गणेशवर आहे. समजा त्यांनी काही कारणासाठी पैसे घेतलेही असते तर तो गुन्हा कबूल करण्या इतका मोठेपणाही त्यांनी नक्कीच दाखवला असता. कबूल करेल तो, हा गुन्हा सुद्धा नक्की कबूल करेल. अगं, पण त्यांनी गुन्हा केलाच नसेल तर काय जानकी? मृता, कुणासाठी आहे? गणेशसाठी. अमृता, मी कोणाचंही काही ऐकणार नाही. जोपर्यंत गण्या गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत अन्न काय, पाण्याचा थेंब सुद्धा त्याच्या पोटात नाही जाऊ देणार नाही. जानकी, हा तुझा निर्णय आहे, मला बंधनकारक नाहीये. अगं, आत्ता जर आपण त्याला शिक्षा नाही केली तर तो पुढे जाऊन हेच करत राहील. अगं, पण अहिल्या काकूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्याच्याशी असं नाही वागू शकत, कारण आजपर्यंत तिने तुझ्यावरही खूप चुकीचे आरोप केले. पण यावेळी मला खात्री आहे पैसे गण्याने चोरले. जशी तुला खात्री आहे ना, तशीच मला सुद्धा खात्री आहे की गण्या चोरी करणार नाही. अमृता, गण्या माझा भाऊ आहे, त्यामुळे बाकी कोणी मध्ये पडण्याचं काही कारण नाही. जानकी, काय बोलतेस तू? हे अमृता गणेशवर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करते. सॉरी जानकी, मी विसरलेच होते. गण्यात तुझा भाऊ आहे ना?
अमृता अमृता लवकर चला, तिकडे सुमित्रा आणि आईला भांड करतात. अहो चला लवकर, जीव घेतात का काय कुणास ठाव. चला या 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 या. काय करतेस तू? एक शब्द जरी बोललीस ना तरी जीव घेईन मी तुझा आता. मी वेडी झाली रे, झाली वेडी बघ. वेडी झाली मी. या 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 या. सुमित्रा अगं काय करते तू? हा तुझ्या बायकोला लायकी नाहीये तुमची बायको म्हणून. तिला ना वेड लागलाय, वेड. तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, नाहीतर एक दिवस सगळ्यांचा जीव घेईल. तुम्ही काय प्रत्येक वेळी असंच म्हणते. कोणतरी पोलिसांना फोन करा ना. हो वहिनी असं काहीतरी करू नका. माझ्या सुमीला माफ करा वहिनी, माझ्या सुमीला माफ करा. तुम्ही का माफी मागता हिची? अगं तू पहिल्यांदा शांत हो. मी का शांत हो? बघितलं ना, दोन्ही मोलकरणे एकत्र झाले. आता गप्प बस जरा. जानकी घेऊन जा सुमित्राला इथं ताबडतोब. सुमित्रा मी काय काय करते? प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला ऐकावं लागतं. वहिनी तुम्हाला माहिती आहे ना मग सुमीचा प्रॉब्लेम. तुमचे प्रॉब्लेम ना तुमच्यापाशी ठेवा, त्यासाठी आमचा बळी का घेताय? पण झालंय का इतकं? ती सुमित्रा अचानक खोलीत आली आणि मला म्हणाली की मी यांच्यावर आरोप केलाय चोरीचा. मी तुमच्यावर कधी आरोप केला? नाही हो, कधीच नाही केला. परशू मग सुमित्रा इतकी व्हायलंट का झाली? अरे तुला काय सांगू बाबा आमन्या. अरे रात्री झोपेत पण मध्येच उठते आणि माझा गळा धरते. काय काय सहन करते मी. मग तिला खरंच ट्रीटमेंटची गरज आहे. हो मला माहितीये तिचा प्रॉब्लेम. पण तिला असे माझ्यापासून तोडू नका. जशी कशी असेल की नाही, माझी बायको आहे होती, मी सांभाळन तिला. म्हणजे श्रावण बाळाने कसं म्हातार आई बापाला सांभाळलं तसं मी सांभाळेन तिला. माझ्या बायकोला माझ्यापासून लांब करू नका. उपकार करा आणि आमच्या आयुष्यातून लांब निघून जा. जातो तिकडे लांब जातो. फार तिकडे हिमालयात जातो. तिने यांच्यावर चोरीचा आळ घेतला ग. माझ्या जीवला नाही नाही ते बोलली. एखाद वेळेस मला कोणी बोललं ना मी सहन करेन, पण यांना आणि जीवला नाही. लक्षात ठेव तूही. अगं पण त्या का परशुरामांवर आळ घेतील? का म्हणजे गणेशवर नाही घेतला तिने? गणेशवर त्यांनी नव्हता आळ घेतला, मी गण्याला जाब विचारला होता. अगं त्यांना माहिती होतं गण्याने चोरी केली, मग त्या का परशुरामांवर आळ घेतली सांग ना. हे माझ्याशी कधी खोटं बोलणार नाहीत आणि यांनी मला सांगितलंय, कळलं? हे बघ तुम्ही ते काय तमाशा चाललाय हा? हा ते बाई मला परशुशी आधी बोलू देत. तुम्ही ताई
अमृता, गण्या माझा भाऊ आहे, त्यामुळे बाकी कोणी मध्ये पडण्याचं काही कारण नाही. अमृता, जानकी तुला जर काही कमी जास्त बोलली असेल तर विसरून जा. तुलाही माहिती तिचा मूळ स्वभाव तसा नाहीये. काका, रागाच्या भरात माणूस जे बोलतं ना तेच खरं असतं. असं जर असतं ना अमृता, तर मग जगात कोणीच कोणाशी बोलायला नको. कारण प्रत्येकाला कधी ना कधीतरी राग येतोच. रागाच्या भरात तो काहीतरी वेडेवाकडं बोलतोच. त्यातलं काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हे आपलं आपण नको का ठरवायला? मग मी काय करावं असं वाटतं तुला? जा, हे ताट गणेशला नेऊन दे. त्याच्याशी बोल, त्याला आतमध्ये घेऊन ये. जानकीशी काय बोलायचं ते मी बघतो. नाही काका, गणेशला बोलायचा मला काहीही अधिकार नाहीये. आज जानकीने मला ही जाणीव करून दिली आहे की गणेश माझा कुणीही नाहीये. तो तिचा सख्खा भाऊ आहे. मी एकटी होते आणि एकटीच आहे. माझा ऐक अमृता बाळा. काका प्लीज, समजवण्याचा प्रयत्न नको करूस. खर तर भावनिक होणं माझा स्वभाव नाहीये रे. पण गणेशच्या बाबतीत मी झाले. मी गणेश चुकीचं वागले का? पण चूक त्याने पण केली. मी एवढं बजावून सुद्धा तो सिनेमाला गेला. सिनेमाला जाण्यासाठी खरंच तो पैसे चोरेल का? नाही नाही, असं कधीच नाही करणार गण्या. डोक्याने किती कमी असला ना तरी मनाने नाही येतो तसा. पण मग पैसे कुठून आले त्याच्याकडे? आईला त्यांनी मुद्दाम ठेवले म्हणावं तर त्यांना काय माहिती गण्याला सिनेमाला जायचं होतं म्हणून. मला तर काही कळत नाही. मी चुकलीये का गण्याने खरंच? मला पाहून डोळे पुसलेस तर तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? काय झालंय जानकी? हे बघ, असं करतेस तू. मला नीट काही सांगतच नाहीस आणि मग तुझा असा चेहरा पाहून मला त्रास होतो. पुढे काय होतं हे तुला माहिती आहे ना? सांग बघू, काय झालंय ते? काय रे? आधीच मी छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्या डोक्याशी बुणबुण करते. तू रडतीयस ही छोटी गोष्ट आहे? गण्याने बहुतेक आईला त्यांचे पैसे चोरले.
ह्याच्याने तो सिनेमाला गेला होता. घरात खूप तमाशा झाला या गोष्टीवरून. काय गणेशने पैसे चोरले? कसं शक्य आहे? तो सिनेमाला जाणार होता हे खरं आहे, पण त्यासाठी तो पैसे का चोरेल? म्हणजे तुम्हाला माहिती होतं तो सिनेमाला जाणार आहे? साहेब चहा. आणि दूध कोणासाठी? गणेश बाबासाठी. अरे हळू हळू हळू, कसली एवढी घाई? काय आहे काय या शाळेत? शाळेत नाही, शाळेनंतर आहे. आम्ही पिक्चर बघायला जाणार आहे. अरे वा, पिक्चर बघा. ठीक आहे, पैसे घेऊन जा. नाही, नको नको. मला जानकीताईंनी 1000 रुपयाची नोट दिली आहे. मजा कर, जा. पण नाश्ता केलास की नाही? नाही, नको आता. आता काहीतरी खाशील का नाही? हे घे, हे केळं खा. जा. जाता जाता खातो. अरे पण गण्याने मला हे काहीच सांगितलं नाही. जर गणेशने पैसे चोरले असते तर त्यांनी ती नोट माझ्यासमोर का नाचवली असते? आणि जर त्यांनी तसं काही केलं असतं तर मला काहीच सांगितलं नसतं. म्हणजे गण्याने चोरी नाही केली? कसा चोरेल? आणि जानकी, तुझा कोणावर विश्वास आहे? अहिल्यावर की गणेशवर? मला वाटतच होतं त्याने चोरी केली नसणार म्हणून. पण मिस्टर त्याला रागवले, ओरडले त्याच्या. बघ, मला सगळं सांगितलंस म्हणून तुला कळलं. आता आयुष्यभर गणेशला तलवारीच्या धारेवर ठेवलं असतंस. आता ते डोळे पूस आणि त्याला बोलावून आण. कुठेतरी एवढंसं तोंड करून बसला असेल. बोलावून आण त्याला. पांडू, पांडू. जी त्या गणेशला बोलावून आण. जी. आणि त्याला म्हणावं मी बोलावलंय. हिचं नाव सांगितलंस तर घाबरून यायचा नाही तो. जी साहेब. जा. आता रडू नकोस. पण आता एक लक्षात ठेव, यापुढे विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घ्यायचा नाही.